रसिक श्रोतेहो नमस्कार. मी राम तरटे आपल्या सर्वांचं विशेष कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतोय. बालकामगार ही समाजाला लागलेली कीड आहे असं आपण म्हणतो. प्रत्येक कुटुंबातल्या बालकाला शिक्षणाच्या हक्कानुसार पूर्ण शिक्षण घेता आलं पाहिजे. सामाजिक दायित्व आणि सामाजिक पुनरुत्थानाच्या चळवळीत तो सक्रिय झाला पाहिजे. किंबहुना राष्ट्राचा उद्याचा आधार हा बालकामगार म्हणून शोषित पीडित वंचित राहूनही त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. त्याला सामाजिक संपूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शासन प्रशासन काम करते आहे. त्यासाठी बालकामगार प्रतिबंधक कायद्याची स्थापनाही करण्यात आली. अनेकांवर कारवाई करण्यात आली. अनेक बालकांना बालकामगारातून मुक्त करून त्यांना नवजीवन देण्यात आले. तरीही ही समस्या आपल्यापुढे अनेक वेळा डोकावते, उभी राहते. ती समस्या कायमस्वरूपी बंद व्हावी, बालकामगार कायद्याची सगळ्यांना माहिती व्हावी आणि बालकामगार का निर्माण होतात, कशासाठी होतात, त्याच्यासाठी असलेल्या उपाययोजना काय आहेत, त्यांचं पुनर्वसन होतं का, या एकूण अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळणार आहेत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत कामगार आयुक्तालय नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त आशिष सुरेखा दिलीप ढवळे सर. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आशिष ढवळे सरांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. सर नमस्कार. सर, बालकामगार ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग असो, बालकामगार ही प्रथा बऱ्याच वर्षापासून किंवा पिढ्यानपिढ्यांपासून आपण पाहतो. मुळात बालकामगार म्हणजे काय, याविषयी तुम्ही काय सांगता? बालकामगार म्हणजे जो मुलगा 14 किंवा त्या वर्षापेक्षा खालचा मुलगा आहे तर तो बालकामगार असेल. यासाठी बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986 हा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार 14 वर्षाखालील बालक त्यासोबतच 14 ते 18 वर्षामधील बालक हा किशोरवयीन गणला गेला आणि 14 वर्षाखालील बालकाला कुठल्याही कामामध्ये व्यवसायामध्ये त्याला काम करण्याची परवानगी शासन देत नाही. तसंच 14 ते 18 वर्ष वयोगट जो आहे तर याच्यामध्ये जे काही खाणी असतील, स्फोटके असतील किंवा इतर धोकादायक उद्योग असतील तर यामध्ये त्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा सर्वांना आपण बालकामगार म्हणतोय. परंतु जर एखादा मुलगा जाहिराती असतील, सिनेमा असतील, सिरियल असेल, खेळ असतील किंवा अशा अघातक स्वरूपाचं काम करत आहे, त्यामुळे त्याच्या शिक्षणावरती परिणाम होत नाही तर त्याला आपण बालकामगार न म्हणता तो त्याच्या कुटुंबाला मदत करत आहे या कारणास्तव त्याला या कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे. सर, साधारणपणे बालकामगार आढळण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? कारण ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळी कारणं असावीत आणि मग ही कारणं कोणती आहेत, तुम्ही या कारणांकडे कसं बघता? सर, बालकामगार आढळण्यामागचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर ती म्हणजे पालकांची असणारी गरिबी. याच्यामुळे काय होतं, कुटुंबाची आर्थिक परिस्थितीच कमकुवत असल्यामुळे बरेचसे पालक मुलांचा सांभाळ करण्यात अयशस्वी ठरतात किंवा कुटुंबाचा जो दररोजचा खर्च आहे हे भागवण्यामध्ये असक्षम असतात. मग करायचं काय, तर बालकाला कुठेतरी कामावरती धाडायचं. हे कारण मुख्य कारण आहे. त्यानंतर जे बालक असतात आणि जे प्रौढ पुरुष आहे, जर एकच काम त्या दोघांना सांगितलं तर बालकांना कमी मजुरी द्यावी लागते. त्यामुळे बरेचसे जे नियुक्ती आहेत तर ते बालकांना प्रेफर करतात कामासाठी. यासोबतच पालकांना शिक्षणाचं महत्व न समजणं, आजचा मुलगा हा उद्याच्या भारताचं भविष्य आहे हे न समजता पालकांनी सध्याची अडचण म्हणून त्यांनी लगेचच मुलाला शिक्षणासाठी न पाठवता कामासाठी पाठवणं असेल. यासोबतच शहरी भागाकडे होणारं स्थलांतर, यामुळे कमी मजुरीची कामं मिळणं, त्यामुळे बालकांना देखील पालक हे काम करायला लावतात. अशा बऱ्याचशा अडचणी आहेत सर बालकामगार निर्माण होण्यासाठी. 1986 मध्ये बालकामगार प्रतिबंधक अधिनियम लागू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनानं त्या काळात लावला. तो आजपर्यंत सुरू आहे. हे प्रतिबंधक अधिनियम लागू करण्यामागची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय आहे या कायद्याचा? केंद्र शासनाने 1979 साली एक समिती स्थापन केली. या समितीच्या असं निदर्शनास आलं की बालकामगारांचं जे प्रमाण आहे, जे मुख्यतः वाढत आहे ते दरिद्रीमुळे. तर हे प्रमाण कमी कसं करायचं, बालकाचं शोषण कसं थांबवायचं, बालकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित कसं करायचं, त्यांचं बालपण हे सुरक्षित कसं ठेवायचं, हे सगळ्यांचा विचार करून हा कायदा आणण्यात आला. या कायद्यामध्ये 2016 साली सुधारणा देखील करण्यात आल्या आणि 0 ते 14 वर्ष वयोगट हा एक वयोगट बालकांचा सेपरेट केला आणि 14 ते 18 वयोगट हा एक सेपरेट केला 2016च्या सुधारण्यानंतर. सर, बालकामगार कायद्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत. बालकामगार समस्या आणि शासनाची भूमिका, उपाययोजना या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत. रसिक श्रोत्यांशी आपण संवाद साधतो आहोत. एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की बालकामगारांच्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवला जातो, सामाजिक चळवळी उभ्या केल्या जातात, तक्रारी केल्या जातात. अशी तक्रार आपल्या विभागाकडे आल्यानंतर तत्परतेने कारवाई होत नाही. अनेक ठिकाणी बालकामगार शोषण होतं त्यांचं, अक्षरशः हॉटेल्समध्ये, वीटभट्टीवरती, ऊस कारखान्यावरती अथवा अन्य ठिकाणी पण त्यांचं शोषण होतं. परंतु बालकामगार विभागाकडे तुमच्या एखाद्यानं तक्रार दिली तर त्या माणसाचं नाव गुपित ठेवण्याची तुमच्याकडे एक रीतिरिवाज असताना तसं केलं जात नाही. त्या कामगारांच्या मालकावरती तातडीने ऍक्शन घेतली जात नाही, असा मोठा आरोप होतो. तुम्हाला काय सांगायचं? सर,
हे जे कायदे केलेले आहेत या कायद्याची अंमलबजावणी आम्ही तत्परतेने करत आहोत. आमच्याकडे जर तक्रार आली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण कायद्यानुसार प्रोसेस करत आहोत. आता जे बोलला की तुम्ही जे कामावरती ठेवत आहेत बालकांना तर यांना शिक्षा काय आहे, यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करता, तर जो व्यक्ती बालकामगाराला कामास ठेवत आहे तर त्याला 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा 20 ते 25,000 रुपयाचा दंड आहे किंवा या दोन्ही पण शिक्षा होऊ शकतात. आणि समजा पहिल्या वेळेस त्यांना शिक्षा उपभोगली तरी दुसऱ्या वेळेस त्यानं बालकामगार ठेवला कामाला तर त्याला 1 वर्षापासून ते 3 वर्षाचा कारावास भोगावा लागू शकतो. साधारणपणे नांदेड जिल्ह्यामध्ये आत्ता बालकामगारांची संख्या किती असेल असं तुम्हाला वाटते? हा आकडा कुठपर्यंत असेल याच्यासाठी काय तुमच्याकडे नोंदी असतात का की नांदेड शहराच्या आणि ग्रामीण भागामध्ये बालकामगारांची संख्या अमुक अमुक इतकी आहे असं काय आपल्याकडे डेटा कलेक्ट होतो का, आणि होत असेल तर तो डेटा कलेक्शन कसं होतं? सर डेटा सध्या तरी अशा पद्धतीचा नाही आहे, पण आम्ही जेव्हा धाड सत्र आयोजित करतो एक बालकामगार कृती दल म्हणून एक समिती आपण 2 मार्च 2009च्या शासन निर्णयानं स्थापन केलेली आहे. तर याच्यामध्ये कलेक्टर साहेब असतील, एसपी साहेब असतील, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी असतात, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी असतात, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी असतात, कामगार विभागाचे प्रतिनिधी असतात, यासोबत जे काही स्वयंसेवी संस्था आहेत यांचे प्रतिनिधी असतात. आम्ही सर्वजण एका ठराविक ठिकाणी, आता जसं तुम्ही उल्लेख केला की हॉटेल्स असतील, वीट भट्ट्या असतील, साखर कारखाने असतील, तर या ठिकाणी आम्ही धाड सत्र आयोजित करतो. धाड सत्र आज आयोजित केलं तर त्याचा पूर्ण रेकॉर्ड ठेवतो की XYZ हॉटेलला आम्ही धाड सत्र आयोजित केलं, इथं 10 कामगार आढळले, या 10 मधले 18 वर्षाच्या वरचे एवढे होते, 18 वर्षाच्या खाली एवढे होते, 14 ते 18 मध्ये एवढे होते, 14 वर्षाच्या खालील एवढे होते. हा पूर्ण डेटा आमच्याकडे सर रेकॉर्डमध्ये ठेवलेला राहतो. सर आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये अशा एकूण किती कारवाया झाल्यात, त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय आणि मग त्यांची प्रगती काय झाली याबद्दल काय माहिती देत आहे? सर मागील 3 वर्षामध्ये आपण नांदेड जिल्ह्यामध्ये 22 धाड सत्रांचं आयोजन केलेलं होतं. या 22 धाड सत्रामध्ये 14 वर्षाखालील आपल्याला 5 बालकामगार सापडलेले होते. ह्या 5 बालकामगारांची आपण मुक्तता केली. याच्यानंतरची प्रोसेस आहे की कामगार विभाग त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये ज्या नियुक्त्याने ठेवलेला आहे FIR दाखल करते. तिथून पुढची प्रोसेस पोलीस विभाग करत असते. महिला व बाल विकास आहे विभाग जो आहे या मुलांचे पालक शोधणे, नातेवाईक शोधणे, जर असतील तर त्यांच्या स्वाधीन करणे किंवा बाल सुधार गृह आहेत याच्यामध्ये पाठवणे, अशी कार्यवाही महिला व बाल विकास विभाग करत असतोय. तर शिक्षण विभाग जो आहे याची सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. शिक्षण विभाग हा त्यांचे औपचारिक शिक्षण असेल, स्किलचं शिक्षण असेल, याच्याविषयी माहिती कलेक्ट करून त्या मुलांना अशा पद्धतीचं शिक्षण देता येतंय का, ज्या शाळेतून त्यांचं शिक्षण सुटलेलं आहे त्या वर्गामध्ये परत पाठवण्याची तयारी सुद्धा शिक्षण विभाग करत असतो. या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण बाल कामगारांच्या निर्मितीबाबत बोलत होतो, त्याची कारण काय असतात? त्याच्यात एक कारण असं आहे की तुम्ही सांगताना म्हणाल की बाल कामगार ही त्यांच्या वडिलांना मदत करण्यासाठी पण बऱ्याचदा तयार होतात किंवा बालका आपल्या वडिलांना मदत करत असतात त्या कामामुळे. जर समजा एखाद्या पालकानं आपल्या मुलाला बालकामगार म्हणून राबवलं तर पालकाविरुद्ध शिक्षेची काही तरतूद आहे का? सर आपण पहिल्यांदा पालकांना समज देतो की कायदा काय आहे, मुलाचं वय किती आहे, मुलाचं हे खेळण्या बागडण्याचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे, यामध्ये तुम्ही त्याच्याकडून काम करून घेऊ नका असं पहिलं इंटिमेशन आपण देतो. तरी देखील त्या पालकाने ऐकलं नाही आणि त्याची पुनरावृत्ती झाली, त्याने तरीही कामाला ठेवलं तर आपण त्याला 10,000 रुपयेपर्यंत दंड आकारतो. रसिक श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. बाल कामगार समस्या आणि शासनाची भूमिका उपाययोजना या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करत आहेत सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार आयुक्तालय नांदेडचे आशिष ढवळे सर. आपण यानंतरच्या प्रश्नाकडे वळूयात. सर, एक प्रश्न असा आहे की बालकामगारांचे कौटुंबिक सामाजिक परिणाम काय असतात? कारण समाजावरती ह्या घटकाचा मोठा परिणाम होतो. मग हे कुठले परिणाम असतात ज्याकडे तुम्ही विशेष लक्ष देत आहे? बालक म्हणजे काय, बालपण म्हणजे काय, त्याचं एक शिक्षण घेण्याचं वय आहे, खेळण्याचं बागडण्याचं वय आहे, उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचं वय आहे. या वयामध्ये जर आपण एखाद्या मुलाला कामावरती ठेवलं, मग ते पालकांनी ठेवलेलं असो किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये असेल, वीटभट्टी मालकांनी ठेवलेलं असेल, तर त्याचं शारीरिक आणि मानसिक शोषण होत आहे. जे त्याची कुवतच नाही त्या कुवतीच्या वरती त्यानं काम करत आहे. मानसिक या पद्धतीने की ज्याचं उज्ज्वल भविष्य तयार करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, विकसित भारत घडवण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, तर तो व्यक्ती काम करत आहे. या पद्धतीने त्याची मानसिक हानी पण होत आहे. शिक्षणामध्ये त्याचा अडथळा निर्माण होऊन त्याचं भविष्य नक्कीच अंधकारमय होत आहे. बालकामगार निर्मूलनासाठी शासन कोणती पावलं उचलतं आणि त्यासाठी तुम्ही काय सांगा? बालकामगार निर्मूलनासाठी आपण शासनानं ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या 2 पद्धतींमध्ये आपण डिव्हाइड करूयात. पहिलं मध्ये की प्रतिबंधात्मक उपाययोजना, दुसऱ्या की पुनर्वसनात्मक उपाययोजना. प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं मी सांगेल राईट टू एज्युकेशन
ऍक्ट 2009चा. या कायद्यानुसार काय आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं सुनिश्चित केलेलं आहे, जेणेकरून पालकाच्या गरिबीच्या अभावी मुलाचं शिक्षण सुटू नये. शिक्षण सुटल्यानंतर तो बालकामगार या अनिष्ट प्रथेमध्ये अडकू नये, याचा हा हेतू. हा एक उपाय झाला. त्यानंतर कायदे शासनाने केलेले आहेत, जसं की आपण मगाशी डिस्कस केलं, बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986. याच्यामध्ये वेळेनुसार 2016ला सुधारणा पण करण्यात आली. याच्यामध्ये नियोक्त्याला शिक्षेचा दंडाची तरतूद आहे. पालकांना देखील पुनरावृत्ती झाली तर दंडाची तरतूद आहे. त्यानंतर जनजागृती मोहीम देखील राबवल्या जातात. याच्यामध्ये विविध शाळा असतील, बाजारपेठा असतील, हॉटेल्स असतील, कामगार काम करीत असतील, अशा विविध जागा असतील तर तिथं आम्ही प्रचार मोहीम राबवतो. यासोबतच टीव्ही असेल, सोशल मीडिया असतील, रेडिओ याच्या माध्यमातून आपण जनजागृतीपर कार्यक्रम राबवत असतो. नुकतंच एक मला अजून एक सांगायला आवडेल की कालच आम्ही नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून सोशल मीडियावरती देखील अशा आशयाचं आम्ही याचा जनजागृतीपर संदेश पसरवलेला आहे. बालकामगार समस्या, शासनाची भूमिका आणि उपाययोजना या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत. कामगार सहाय्यक आयुक्त आशिष ढवळे सरांसोबत. यानंतरचा आपण प्रश्न सरांशी विचारणार आहोत, अगदी जनतेच्या कल्याणासाठी, म्हणजे बालकामगारांच्या कल्याणासाठी आहे. सर, बालकामगार पुनर्वसन योजना काय आहे, ती कशी राबवली जाते, याबद्दल काय सांगा. जसं की आपण मगाशी डिस्कस केलं याच्या अगोदर की प्रतिबंधात्मक उपाययोजना बघितल्या शासनाच्या, तर आपण पुनर्वसनात्मक बघूयात. तर याच्यामध्ये मला सांगू वाटतं की पेन्सिल पोर्टल एक 2017 साली भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे. तर या पोर्टलवरती कुणालाही, अगदी तुम्हाला देखील कुठं बालकामगार आढळला, दिसला तर तुम्ही तिथं तक्रार दाखल करू शकता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तिथं जाऊन शोध घेऊ त्याचा. जर त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर त्याचं रेस्क्यू करू. मगाशी मी जसं सांगितलं की शिक्षण विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल, एनजीओ असतील, यांना त्यांची कामं नेमून दिलेली आहेत. पोलीस प्रशासनाची देखील याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. तर त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई करून त्यांना रेस्क्यू करण्याचं असेल, त्यांना पुनर्वसन करण्याचं असेल, पुनर्वसनामध्ये त्यांची आरोग्य तपासणी असेल, त्यांना औपचारिक शिक्षण असेल, त्यांना अनौपचारिक शिक्षण असेल, स्किल एज्युकेशन असेल, पोषण असेल, तर अशा पद्धतीची सोय वेगवेगळ्या विभागामार्फत केली जाते. यासोबतच राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर राष्ट्रीय बाल हक्क आयोग, राज्य स्तरावरचे बाल हक्क आयोग यांची देखील स्थापना झालेली आहे. ते देखील बालकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. तुम्ही तिथं देखील तक्रारी करू शकता. म्हणजे कामगार पुनर्वसन योजना अनेक प्रमाणात राबवण्यात येते आणि त्या लाभार्थ्यांना लाभ पण दिला जातो. सर, बालकामगार निर्मूलनासाठी कामगार विभाग विशेष प्रयत्न करत आहे काय, आणि करत असेल तर ते कोणते प्रयत्न आहेत? 2 मार्च 2009 शासन निर्णयानं एक कृती दलाची स्थापना केली. या कृती दलामध्ये जे विविध सदस्य आहेत ते महसूल विभागाचे असतील, पोलीस प्रशासनाचे असतील, शिक्षण विभाग असेल, महिला विकास असेल, असे बरेचसे विभाग आहेत. तर आम्ही यांच्यामार्फत विविध ठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धाड सत्रांचं आयोजन करत असतोय. या धाड सत्रामध्ये जे काय बालकामगार आढळत आहेत त्यांचं रेस्क्यू करत आहोत. विविध विभागामार्फत त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासोबतच ज्या ठिकाणी आम्ही धाडे आयोजित केलेले आहेत तर त्या मालकांकडून आम्ही हमीपत्र देखील लिहून घेत आहोत की आम्ही इथे बालकामगार कामावरती ठेवत नाही आहोत, अशा आशयाचं आम्ही करत आहोत. सर, 2 प्रश्न आणखीन आहेत या मुलाखतीच्या सरते शेवटी. एक प्रश्न असा आहे की बालकामगार आढळल्यास नागरिकांनी काय करावं, म्हणजे मी एक जबाबदार नागरिक आहे असं जर मला समजत असेल आणि एखाद्या ठिकाणी बालकामगार आढळून आला असेल तर माझी भूमिका काय असावी? आपण याच्यामध्ये 2 भाग करूयात. एक की तुम्ही प्रशासनाला कोणत्या पद्धतीने कळवू शकतात. याच्यामध्ये की तुम्ही 1098 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे, याच्यावरती फोन करून तक्रार करू शकता. दुसरे की तुम्ही पेन्सिल पोर्टलवरती तक्रार करू शकता. तिसरे की तुम्ही पोलीस स्टेशन कामगार विभागाला तक्रार करू शकतात. दुसरा एक मुद्दा असा राहू शकतो याच्यामध्ये की तुम्ही नागरिक, सजग नागरिक म्हणून जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला बालकामगार आढळला तर तुम्ही स्वतः त्या मालकाला जाऊन सांगू शकता की शिक्षणाचं महत्व काय आहे, बालकामगार ठेवल्याने परिणाम काय होतात, याचे कायदे काय आहेत, या कायद्याने तुमच्यावरती काय कारवाई होऊ शकते, त्याचं तुम्ही देखील प्रबोधन करून आम्हाला प्रशासनाला मदत करू शकता. म्हणजे नागरिकांच्या सहभागामुळे बालकामगार जी काही समस्या आहे ती आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येते, किंबहुना त्याचं निर्मूलन पण करता येतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. या मुलाखतीच्या सरते शेवटी अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो. तो प्रश्न असतो की तुमचा जनतेला काय संदेश आहे आणि मग तुम्ही काय संदेश देताय जनतेला? एका सरळ सोप्या वाक्यामध्ये मी सांगू इच्छितो, बालपण वाचवा आणि देश घडवा, समाज घडवा. लहान हाताला काम नाही तर तुम्ही शिक्षण द्या, शिक्षणाची ओळख द्या. यासोबतच मी जनतेला आवाहन असं करतो की नांदेड जिल्ह्यामध्ये जर बालकामगार असतील आणि जिल्हा बालकामगार मुक्त करायचा असेल तर नागरिक असतील, नागरिक समाज असतील आणि प्रशासन, आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करूया आणि बालकामगार मुक्त नांदेड
याची निर्मिती करूयात. नक्कीच आपला उद्देश आणि नवसमाज निर्मितीबाबत असलेला आपला दृष्टिकोन अत्यंत महत्वपूर्ण राहिलाय. रसिक श्रोते हो, बालकामगार, सामाजिक समस्या, शासनाची भूमिका आणि उपाययोजना या अनुषंगाने आज आपण चर्चा करत होतो. कामगार आयुक्तालय नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त आशिष सूर्यकांत दिलीप ढवळे यांच्याशी मी राम तरटे याबरोबरच आपली रजा घेतो. सरांनी आपल्याला वेळ दिलाय, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन आपल्याशी संवाद साधलाय, बालकामगारांच्या बद्दल माहिती दिली, उपाययोजना, पुनर्वसन, सामाजिक जबाबदारी अशा विविध अंगाने त्यांनी या मुलाखतीत भरपूर अशी चर्चा केली. परंतु वेळेच्या अभावी ही मुलाखत आपल्याला इथं थांबवावी लागत आहे. मी सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.